नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना जुलै 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना हा महिना बऱ्याच प्रमाणात अनुकूल आहे असं म्हणता येईल. मनाशी ठरवलेल्या गोष्टी या महिन्यात हळूहळू घडत जातील. त्या फक्त वेळेनुसार ठरलेल्या वेळेनुसार होतात की नाही हे बघण्याची काळजी आपण घ्यावी. पूर्वीपासून चालत असलेले काही औषधोपचार आता कमी कमी होत जाईल. प्रकृती पूर्ववत यायला लागेल. त्याचप्रमाणे औषधाची गरज पडणार नाही हळूहळू असं दिसून येत आहे. आरोग्य आपल्याला साथ देईल आणि प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागेल. ज्यांना दीर्घ आजार आहेत त्यांना काही मिनिमम औषधं जी आहेत जी काही वर्षांसाठी घ्यायची आहेत तेवढीच त्यांना घ्यावी लागतील. अन्य काही औषधं त्यांना घ्यावी लागणार नाही. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे त्यांनी रोजचा व्यायाम जर सुरू ठेवला तर त्यांचं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीने राखलं जाईल. ज्यांना नोकरी किंवा अन्य काही एक बाइंडिंग्स आहेत अशा पद्धतीची त्यांनी या महिन्यामध्ये त्यांना मानसन्मान योग्य तो मिळेल. त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा होईल. त्यांना त्याचं सर्टिफिकेशनही मिळेल आणि त्याबद्दल अवॉर्डही मिळेल नोकरीत असं या ठिकाणी दिसून येतं. ज्यांचा लघुउद्योग किंवा मोठा उद्योग आहे अशा व्यक्तींनी प्रतिष्ठा वाढेल आणि त्यांना गुंतवणूक मोठी या महिन्यात येऊ शकते. आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न चालू असतील तर ते प्रयत्न त्यांना करता येतील. संधी उपलब्ध झाली म्हणजे उत्साह वाढतो. तसा तो उत्साह वाढवण्यासाठी आपल्याला काही प्रवास करावा लागेल. काही प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी मुद्दाम घ्याव्या लागतील तर त्या आपण घ्याव्यात. म्हणजे आपल्याला वृद्धी होईल आणि त्यापासून चांगल्या परिणामाची आपल्याला कल्पना येईल. जी मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता दिसून येते. म्हणजे आळस त्यांनी टाळावा किंवा वेळेचा अपव्यय टाळावा असंच मी सांगेन, जेणेकरून त्यांना अभ्यासात योग्य ते प्रगती साध्य करून घेता येईल. ज्या महिला प्रेग्नंट आहेत किंवा ज्या कॅरी करतायत अशा महिलांनी या महिन्यात विशेष काळजी घ्यावी. दुर्घटनेमुळे काही त्रास होऊ शकतो तर ही काळजी त्यांनी अवश्य घ्यावी. ज्यांना लहान लहान मुलं आहेत ही खूप मस्तीखोर आहेत किंवा उपद्व्यापी आहेत अशा मुलांपासून आई वडिलांना त्रास या महिन्यात होऊ शकतो. तर या महिन्यात अशा मुलांना जरा लगाम घालावा लागेल आणि त्यांच्या स्वच्छ जी आहे स्वच्छंद जो आहे त्या स्वच्छंदावर थोडं आपल्याला लगाम घालावा लागेल. त्यांच्यापासून आपल्याला काही तक्रारी येऊ शकतात परिसरातील व्यक्तींच्या आणि तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पुरे करताना किंवा त्या पुरवताना त्यांची थोडी कवायत कसरत होईल असं या ठिकाणी दिसून येते. कारण त्यांच्या मर्जी संपादन करणे, त्यांना वेळच्या वेळी कुठे जायला घेऊन जायला लागेल त्या ठिकाणी घेऊन जाणे अशा गोष्टीमध्ये आपला वेळ जास्त व्यस्त राहील असं या ठिकाणी दिसतंय. खर्च सुद्धा कौटुंबिक कारणाने जास्त होईल असं मला या ठिकाणी दिसून येते. धार्मिकता म्हणाल तर आध्यात्मिक प्रगती या महिन्यात तुम्हाला चांगली साधता येईल कन्या राशींच्या व्यक्तींना असं दिसून येते. आपलं जपजाप्य अनुष्ठान हे जे आहे यामध्ये चांगली एकाग्रता आपली निर्माण होईल आणि त्यापासून एक मानसिक आनंद अतिशय चांगला आपल्याला मिळू शकतो. त्या आनंदाने सगळ्या गोष्टी आपल्याला सहज साध्य होतील असं या ठिकाणी दिसून येतं. ड्रायव्हिंग करणारे जे व्यक्ती आहेत ज्या कारणामुळे कामामुळे ज्यांना खूप ड्रायव्हिंग करावं लागतं अशा कन्या राशींच्या व्यक्तींना
थोडेसे अपघाताचे योग दिसून येतात. म्हणजे दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला काही त्रास होतील आणि अपघाताचे योग येतील असं दिसून येत आहे. तर ड्रायव्हिंग करताना सांभाळून करावे जुलै महिन्यात, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. कोर्ट कचेरीतील बाबीमध्ये या महिन्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट येतील आणि आपल्या मनानुसार निर्णय आपल्याला मिळतील असं या ठिकाणी सुद्धा दिसून येत आहे. तर जे काही आहे ते सॉर्ट आउट करून ते लवकरात लवकर आपण वेगळं करा असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की कधी कधी हेकेखोरपणा करावा असं वाटेल तर तो करू नका, कारण त्यामध्ये आपलं नुकसान होईल किंवा आपली प्रतिष्ठा जी आहे ती थोडीशी डागाळेल. म्हणून हेकेखोरपणे कुठलीही गोष्ट करू नका. आपल्या बुद्धिजीवी पणानुसार किंवा आपला मूळ स्वभाव जो बुद्धिजीवी स्वभाव आहे त्या स्वभावानुसार आपण योग्य सल्ला मात्र लोकांना अवश्य द्या. कारण जेव्हा जेव्हा आपल्या सल्ल्याची गरज आणि त्याला किंमत आहे असं आपल्याला दिसून येते त्या ठिकाणी आपण योग्य सल्ला द्यावाच की ज्यामुळे लोकांचं कल्याण होईल किंवा त्यांना ते फायदेशीर ठरू शकतं. म्हणून योग्य सल्ला आपण योग्य ठिकाणी द्या असा मी संदेश तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. हे होतं कन्या राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.